त्यासाठी वंदन मैत्री करत आहे। शिंदे साहेब आगे बढ़ो, भिक्खू संघ का आशीर्वाद। डॉक्टर वंदना धाकतोडे महिलांना होणाऱ्या गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर निदान करून त्यावर अनेक उपचार पद्धती यशस्वीरित्या समाजामध्ये जनजागृतीचे कार्य अनेक वर्षापासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना कार्य करीत करणाऱ्या डॉक्टर धाकतोडे यांच्या कार्याची नोंद घेत यंदाचा बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार 2026 आज सन्मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। जनरल सर्जन आहे, डोंबिवलीला होम हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे, माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे। आज आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषद 2026 होती ठाण्यामध्ये आणि तिथे स्वतः उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते मला समाजभूषण पुरस्कार असं मिळाला आणि मला खूप अभिमान वाटतो आहे की आज हा पुरस्कार मिळाला आणि मला हे बौद्ध धर्माबद्दल कॉन्फरन्स पण अटेंड करायला मिळाली आणि माझी आता जबाबदारी अजून वाढते की मी जे आता समाजकार्य आहे महिलांसाठी डोंबिवलीकरसाठी ते तसंच कार्यरत राहून आणि लेडीज ब्रेस्ट कॅन्सरची जी अवेअरनेस आहे, गर्भाशयाच्या ज्या कॅन्सरचे अवेअरनेस आहे ते त्यांना मी जनजागृत करून त्यांचे कॅम्प ठेवतो आणि प्लस HPV वॅक्सिन गर्भाशयाच्या कॅन्सर रोकथामसाठी जे काम चालू आहे ते करत राहणार आणि प्लस हेल्थ कॅम्पचे असं जे सोशल वर्क आहे माझी जबाबदारी अजून वाढली आहे आणि मी धन्यवाद करते। आणि आज मला एक सौभाग्य मिळाला की मला आंतरराष्ट्रीय जे धम्म परिषद आणि जे भिक्खू संघ आहे त्यांचे खूप खूप आशीर्वाद मिळाले।